सांगलीच्या जत तालुक्याच्या विभाजनासह विविध मागण्यांसाठी जतमध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या सर्वपक्षीय आंदोलनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार पक्षाचा सामाजिक संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। जत तालुक्यातील अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली उपजिल्हा रुग्णालय बंद अवस्थेत आहेत, ती सुरू करावीत। तालुक्यातील रिक्त असणारी पदे त्वरित भरावीत, अशा विविध मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जत प्रशासकीय कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले। राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या राज्यातील सर्वात मोठा क्षेत्रफळ असला हा जत तालुका आहे। जत तालुक्यातील क्षेत्रफळ एका जिल्ह्याचं क्षेत्रफळ एवढा मोठा क्षेत्रफळ आहे। या तालुक्यातील अनेक प्रश्न आवासून उभा आहेत। फक्त निवडणुकीच्या काळामध्ये हा तालुका एक नंबरला करतो म्हणून बाता मारल्या जातात, पण गेले 4 अधिवेशन झालं या तालुक्यातल्या प्रमुख प्रश्नाला न्याय मिळत नाही। म्हणून आज पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती या तालुक्यातील प्रमुख प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासकीय भवन समोर घंटानाद आंदोलन करत आहे। त्याच प्रामुख्यानं जत तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे। या तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे। म्हैसाळ योजनेचं कार्यालय जतला स्थलांतरित करण्याची घोषणा गेल्या महिन्यात मंत्र्यांनी केली आणि 1 जूनपासून कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली, पण प्रत्यक्षात कामकाज मात्र सांगलीतूनच चालू आहे। तर जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व सक्षमपणे म्हैसाळ योजनेचं कार्यालय जतमध्ये चालू झालं पाहिजे। त्याच पद्धतीनं या तालुक्यामध्ये ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाची इमारत कोट्यवधी रुपये खर्चून तयार आहे। कुंभारी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, मुचंडी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, जाटर बबलत प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, याही इमारती गेले वर्षभर झालं तयार आहेत। कोट्यवधी रुपये खर्च झालेले आहेत, पण पदनिर्मिती अभावी हे तिथलं कामकाज थांबलेलं आहे। तर तातडीनं शासनानं आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, याची पदनिर्मिती करून तातडीनं रुग्णालयाची सेवा जनतेसाठी उपलब्ध करावी। या तालुक्यातून 2 राष्ट्रीय महामार्ग जातात, महामार्गाला लागून असलेले सेवा सर्व्हिस रोड चालू करावेत। या तालुक्यात विजेची समस्या मोठ्या प्रमाणात आहे। दुष्काळी तालुका आहे। शेतकऱ्यांना वीज कनेक्शन न देता सौर पंपावरती अवलंबून राहण्यासाठी बंधनकारक केलेलं आहे। तर तसं न करता दुष्काळी तालुक्याची गांभीर्याने विचार करून खास बाब म्हणून दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज कनेक्शन द्यावे। यासह अन्य मागण्यांसाठी हे घंटानाद आंदोलन आहे। राज्य शासनानं त्वरित त्याच पद्धतीने प्राथमिक शिक्षकांची जवळजवळ 239 पदं रिक्त आहेत। त्यामुळे इथला प्राथमिक शिक्षणाचं नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचं, तर तो पाया भक्कम होण्यासाठी 239 पदं तातडीने भरावीत, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन आहे। राज्य शासनानं तातडीने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा भविष्यात यापुढे मोठं आंदोलन करण्यात येईल।